अपक्ष उमेदवारी भरली होती। काल राज्याचे मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन आणि केंद्रीय मंत्री माननीय भागवती कराड साहेब आणि संघटनेचे संघटन मंत्री माननीय भारतीय साहेब यांच्याशी काल चर्चा झाली आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माननीय देवेंद्रजी आमचे नेते, आमचं दैवत, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रात्री माझं बोलणं झालं। त्यामुळं त्यांनाही मी व्यवस्थित सर्व सांगितले, पण इथून जिंकून येण्याच्या या उमेदवारामध्ये माझी क्षमता आहे, मी निवडून येऊ शकतो, हे त्यांना सर्व कॅल्क्युलेशन मी समजून सांगितले। पण दोन उमेदवारामध्ये मतविभाजनीचा फटका हा बसून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा होईल। त्यामुळं पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता, पूर्ण कार्यकर्ता, तुझ्या भावना मान्य आहेत, पण आपल्याला युती धर्म पाळून आपल्याला त्या उमेदवाराला जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करावं लागणार आहे। अशा आणि आम्ही तुझी कार्यकर्त्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहे, योग्य तो न्याय देऊ असं रात्री साहेबांनी सांगितल्यामुळं सकाळी आमच्या सर्व हिंगोली जिल्हा भाजपा सर्व कोर कमिटीची आज बैठक पण झाली आणि आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं की पक्षाच्या आदेशानुसार आपण सूचना किंवा कालच्या ज्या काही आमच्या बैठकी झाल्या त्यानुसार आज आपण उमेदवारी मागं घ्यायची आणि युती धर्म पाळून ताकदीनं जे काही आमची क्षमता निर्माण झाली किंवा आहे ती पूर्ण युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून युतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याची या ठिकाणी ठरले। काल उपमुख्यमंत्री